विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीमध्ये या शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेच्या माध्यमातून किंवा जन सेवा संघाच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी आरोग्याची सेवा दिली जाते। या आरोग्याच्या सेवेमध्ये नेमक्या कुठल्या प्रकारच्या सुविधा आहे? आधुनिक सुविधांनी सज्ज युक्त असं हॉस्पिटल या ठिकाणी जनसेवा संघ किंवा लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेच्या माध्यमातून उभारलेलं गेलं आहे। काय सांगाल डॉक्टर साहेब, कुठल्या पद्धतीची आपण सुविधा देत आहे? संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या या त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी सोहळ्यामध्ये दिंडीच्या लोकांसाठी आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर बाळाजी वाजे पतसंस्था यांच्या अशा संयुक्त विद्यमाने जे वारकरी पायी येतात त्यांच्यासाठी त्र्यंबकेश्वरपासून तर पंढरपूरपर्यंत आरोग्य सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये सर्वप्रथम जे काही भाविक आहे त्यांना साधारण थंडी, ताप, सर्दी, खोकला प्राथमिक लेवलची जी OPD लेवलची ट्रीटमेंट आज आम्ही नगरमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर एक नवनवीन ट्रीटमेंटमध्ये ज्या पेशंटला गोळ्या चालत नाही त्यांच्यासाठी आम्ही एक फिजिओथेरपी नावाचा जो एक सेंटर आहे ते फिजिओथेरपी सेंटरसुद्धा आम्ही भाऊंच्या माध्यमातून दिले आहे। तसेच जे काही लोक आहे ज्यांना जुलाब आहे, उलट्या आहे, शरीरातलं पाणी कमी झाले आहेत त्यांच्यासाठी एक सुविधा म्हणून हॉस्पिटलची सुविधा केली आहे। त्या हॉस्पिटल लोकांना सलाईन लावत आहोत। त्या सलाईनच्या माध्यमातून त्यांची जी तब्येत आहे पुरवत होती, जेणेकरून त्यांना चालण्यासाठी पुढचा उत्साह तयार होतं। तसेच चौथी अति महत्त्वाची गोष्ट, त्यांना जे काही भाविक आहे ज्यांचा पायाला दुखावा असेल, मसल कॉन्ट्रॅक्चर झाले असेल त्यांच्यासाठी पायाची मसाज अशी पण करून देण्याचा आम्ही मानस ठेवला आहे। म्हणून ही जी सर्व काही आज आमच्या डॉक्टरांची एक 20 डॉक्टर आणि साधारण 40 लोकांची ही अशी सिस्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची टीम काम करत आहोत। हे सर्व जे काम चालू आहे शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्था यांच्या मार्फत आपल्याला सर्व औषध पुरवठा केला जातो। रुग्णांमध्ये कुठकुठले आजार आढळून येतात? साधारण आत्ताचं अंतर निम्म झाल्यामुळं बहुतेक लोकांमध्ये सर्दी, खोकला, थंडी, ताप, जुलाब, उलट्या आणि पायी चालण्यामुळं पायाला फोड आणि थंडी, ताप येण्याचं प्रमाण वाढले आहे। जे रुग्ण आहेत त्यांना कशा प्रकारे काळजी घेण्याचा सल्ला द्याल आपण? यात सर्व लोक सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे पायी चाललंच पाहिजे या बाबतीत आम्ही नाही आहे। पायी चालताना घ्यायची काळजी, त्यांनी श्वास घातले पाहिजे, बुटं घातले पाहिजे आणि जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे, जेणेकरून पाणी पिल्यामुळे त्यांना जे पुढचे होणारे भविष्यात जे धोके किंवा जे आजार आहे ते त्यांचे 100% बंद होऊ शकतात। खासदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे जनसेवा हॉस्पिटल या ठिकाणी आपल्यासोबत निवृत्तीनाथ महाराज समाधी ट्रस्टचे संस्थांचे विश्वस्त आहेत। काय सांगाल यांच्या उपक्रमाबद्दल? संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान मी खरोखर राजाभाऊ वाजे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। मागच्या वर्षीसुद्धा आदरणीय राजाभाऊ वाजे खासदार नव्हते, आमदारही नव्हते, तरीसुद्धा त्यांनी मागच्या वेळेस साधारणतः 16-17 लाख रुपयाची औषधं खरेदी करून पूर्ण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत विनामूल्य सेवा घडवली। आणि ही सेवा घडत असताना त्यांच्या मनामध्ये एकच उद्देश आहे, ना लौकिक ना राजकारण, फक्त वारकऱ्यांची सेवा घडावी, शेतकऱ्यांची सेवा घडावी आणि वारीला चालणारा प्रत्येक रुग्ण हा निरोगी पद्धतीने तिथपर्यंत जावा आणि त्यातच मला भगवंताचं दर्शन घडावं, ही राजाभाऊंची एक संकल्पना आहे। आणि मुळात इतकी सुंदर व्यवस्था मागच्या वर्षीही दिली आणि याही वर्षी मागच्या गेल्या 5-6 दिवसापासून रोज 25-30 लोकांचं एक तात्कालीन स्वरूपाचं हॉस्पिटल उभं केलं आहे। पायाची मॉलिश आहेत आणि रुग्णाला जर एखादी ट्यूब लागली, स्प्रे लागला, औषधं लागली तर त्याचीही कुठल्या प्रकारची काटकसर नाही आहे। जे लागेल ते मुबलक प्रमाणात औषधं देत आहे आणि खऱ्या अर्थाने सगळे वारकरी समाधानी आहे या सेवेबद्दल। आणि ही काही शासकीय सेवा नाही, त्यांनी स्वखर्चाने उभी केलेली आहे आणि त्याचीच फलश्रुती म्हणून काय राजाभाऊ वाजे यावेळी खासदार झाले आणि खासदार झाले म्हणून त्यांनी ही सेवा पुढे चालू ठेवली असं नाही। खासदार निकाल लागण्याच्या अगोदरसुद्धा त्यांनी आम्हालाही सांगितलं होतं की महाराज याही वर्षी मी निकाल काय लागो परंतु मी सेवा वारकऱ्यांची करणार आणि खरोखर अत्यंत समाधानकारक। साधारणतः डॉक्टर साहेबांशी आम्ही चर्चा केली, त्यांनी सांगितलं की रोज साधारणतः 5-7 हजार लोक चेकअप करून जातात, गोळ्या औषधं घेऊन जातात आणि सर्व वारकरी सुखावला आहे, समाधानी। आणि संस्थानसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये वारकऱ्यांची सेवा अशी कोणी केली नव्हती, ती सेवा या राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून घडते, लोकनेते पतसंस्थाच्या माध्यमातून घडते, नाईकवाडी डॉक्टर यांच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून घडते आणि ही सर्व टीम मनापासून सेवा करते, कुठल्याही प्रकारचं कानाडोळा या ठिकाणी होत नाही आहे। महाराज आपण काय सांगा? प्रथमतः मी ह्या संपूर्ण वाजे परिवार आणि त्यांच्या सर्व टीमचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो।
यामध्ये गेल्या वर्षी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी जी सुखसुविधा दिली त्यापेक्षाही यंदा जास्त प्रमाणामध्ये त्यांनी या ठिकाणी व्यवस्था दिली आहे. मी मागच्या वर्षी सहज डॉक्टर साहेबांना विचारलं का डॉक्टर साहेब मागच्या वर्षी किती खर्च झाला. एकंदरीत 16 लाख रुपयाच्या अंदाजे 16 लाख रुपयाच्या मेडिसिन औषध उपचार त्यांनी या वारकऱ्यांकरता मोफत करून दिला. खरंच यांचं एक आदर्शवत आणि कर्तव्य वारकऱ्यांचं माणुसकीचं नातं म्हणून राजाभाऊनी हा सर्व वारकरी संप्रदायाची सेवा करत आहेत. खरंच या ठिकाणी बघा तुम्ही आजही या ठिकाणी बघू शकतात या सलाईन असेल पूर्ण व्यवस्था असेल निःशुल्क पद्धतीने मोफत उपचार आणि अगदी कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडनं फी आकारल्या जात नाही आणि त्याच्यामध्ये काटकसरही केल्या जात नाही. इतकी सुंदर व्यवस्था ते देत आहेत. खरंच त्यांची जेवढी टीम आहे ती सर्व वारकरी अतिशय समाधान आहे. प्रत्येक डॉक्टरांना विचारलं वारकऱ्याला जर विचारलं बाबा तू तब्येत बरी नाही का नाही व्यवस्थित आहे म्हटलं कसं काय व्यवस्थित आहे ते म्हटले राजाभाऊंची ॲम्ब्युलन्स आहे ना. म्हणजे राजाभाऊंची ॲम्ब्युलन्स म्हणजे आज मी तिला अत्यावश्यक असणारी जी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ही सोबत घेऊन फिरताय. हा एक आदर्शवत उपक्रम या संपूर्ण वाजे परिवार आणि आमचे आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या संपूर्ण टीमने केला आहे. खरंच संस्थांच्या वतीनं वारकऱ्यांच्या वतीने या परिवारासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच खासदार राजाभाऊ दिल्लीत आहे आणि ते दिल्लीमधून देखील या ठिकाणी नायकवाडे डॉक्टर असतील किंवा संपूर्ण त्यांचा जो स्टाफ आहे त्यांच्याशी संवाद साधतात. हे जे संवाद फक्त साधतच नाही तर स्वतः खासदारांच्या पत्नी दीप्तीताई वाजेसुद्धा या ठिकाणी ग्राउंड लेवलला येऊन रुग्णांशी भेट देऊन विचारपूस करतायत. महाराज या उपक्रमाबद्दल काय सांगा. खरोखर कारण आहे ना एखादी व्यवस्था उभी करणं आणि ती सुरू करणं हे सोपं असतं परंतु ती व्यवस्था पाठपुरावा करणं ते यथायोग्य चालतं आहे की नाही त्याच्यात सगळ्यांना समाधान होतं आहे की नाही हे राजाभाऊ वारंवार आम्हालाही कॉन्टॅक्ट करून आणि राजाभाऊ वाजेंचे सर्व कार्यकर्ते वेळोवेळी प्रत्येक गावाला भेट देत आहे. आणि आज नगरमध्ये आपण आहोत. नगरला 2 दिवस पालखी मुक्कामी आहे. स्वतः आमच्या वहिनीसाहेब आदरणीय सौभाग्यवती दीप्तीताई राजाभाऊ वाजे या ठिकाणी त्या स्वतः आढावा घेण्यासाठी वारकऱ्यांची सुखसोयी त्यांनी सगळ्यांची विचारपूस केली. भाऊ प्रशासकीय कामात अडकल्यामुळे ते येऊ शकले नाही पण भाऊ पुढे प्रवासात येणार आहे आणि ताई या ठिकाणी आल्यात. ताई आल्यानंतर ताईंनी सुद्धा याचा पूर्णपणे यथायोग्य व्यवस्था कशी आहे आढावा घेतलेला आहे. नक्कीच ताईंनी या सर्व गोष्टीचा आढावा घेतला आणि भाऊ देखील या ठिकाणी वेळोवेळी संवाद साधून या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी वारकऱ्यांची जी सेवा घडते ती सेवा राजाभाऊंच्या असते. अशीच यापुढे देखील अशी घडत राहू हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. कॅमेरा पर्सन प्रीतम टिळेसह मी सचिन आव्हाड. याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.